सिडको परिसरातील काळेमळा इथे दुसऱ्या मजल्यावरून 2 वर्षांचा मुलगा खाली कोसळल्याची घटना समोर आली आहे। काल सकाळी 9च्या सुमारास ही घटना घडलेली आहे। दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीत 2 वर्षाचा मुलगा खेळत होता। त्याची आई कपडे धुवत होती आणि त्यावेळी तो गॅलरीत खेळत होता। तर त्याच वेळेला त्याचा अचानक तोल गेला आणि तो दुसऱ्या मजल्यावरून खाली कोसळलाय। ही घटना शेजारी राहणाऱ्या कुटुंबियांच्या लक्षात येताच बाळाच्या आईला त्यांनी कळवलं। तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलेली आहे। मात्र या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी शोध घेतलेला आहे। दरम्यान खासगी रुग्णालयाच्या माहितीनुसार अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी सागर गायकवाड यांच्याकडून घेऊया। सागर, अतिशय धक्कादायक असा हा सगळा प्रकार, काय अधिकची माहिती आहे? सिडको परिसरात असलेल्या काळेमळा इथे ही घटना घडली आहे। हा चिमुकला दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने तो गंभीर जखमी झालाय। खरं तर नशीब बलवत्तर म्हणून हा चिमुकला वाचला अशी चर्चा सध्या सुरू आहे। हा जो मुलगा आहे याच्यावरती आता खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। हा मुलगा ज्यावेळी घरात होता, आई त्याची घरात काम करत होती आणि हा मुलगा खेळत खेळत गॅलरीमध्ये गेला आणि गॅलरीच्या वरती चढला। त्याचा तोल गेल्याने हा दुसऱ्या मजल्यावरून खाली पडला आणि आजूबाजूच्या राहणाऱ्या नागरिकांना ही गोष्ट कळली। त्यांनी त्याला आता खासगी रुग्णालयात दाखल केलेला आहे आणि त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। खरं तर ही जी घटना आहे, ही घटना घडल्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडालेली आहे आणि लहान मुलांवरती आई वडिलांनी किती लक्ष दिलं पाहिजे अशी चर्चा देखील समोर येते। ही घटना घडल्यानंतर आता पोलीस देखील ह्या सगळ्या गोष्टीची चौकशी करत आहेत आणि मुलांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी लहान मुलांची काळजी घ्यावी असं आवाहन देखील त्यांच्या वतीने करण्यात येत आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।